आणि या दौऱ्यादरम्यान भिसे कुटुंब हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्याच कुटुंबातील एक महिला उपचार वेळेवरती आणि योग्य न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडली किंवा त्यांचा मृत्यू झाला आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय। पुण्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केलं आणि रुग्णालयावरती कारवाई करण्याची मागणी होतीये। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावरती असताना हे संपूर्ण भिसे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहे। तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, मुख्यमंत्री त्यांना काय आश्वासन देतात किंवा त्यांचं काय सांत्वन करतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी संपूर्ण भिसे कुटुंब आलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, श्वेता, भिसे कुटुंबीय जे आहेत मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबीय जे आहेत ते आता भेटायला आलेत मुख्यमंत्र्यांना। आमदार अमित गोरखे यांच्या सोबत हे कुटुंबीय जे आहेत ते आता ऑर्चिड हॉटेल जे आहे बालेवाडीचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेत। मुख्यमंत्री इथं जिल्हाधिकाऱ्यांची परिषद आहे, या परिषदेला संबोधित करणार आहेत। त्यापूर्वी ही भेट जी आहे ती भेट कुटुंबीय आता घेतील। लिफ्टनं मुख्यमंत्री वरती गेलेत, तिथेच वरती सूटमध्ये कुटुंबीय सुद्धा त्यांना भेटतील अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री यांचं बालेवाडीला आगमन झालंय आणि त्यानंतर कुटुंबीय जे आहेत ते कुटुंबीय या सगळ्या भेटीसाठी आतमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेलेले, कक्षामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। कोण कोण आलंय भिसे कुटुंबियांकडनं? कारण ज्या गर्भवतींचा मृत्यू झालेला होता त्यांचे पती, पत्नी आणि त्यांचा भाऊ जो आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता आलेले आपण पाहिले। हे वरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतील। त्यांची नेमकी काय चर्चा झाली आहे किंवा काय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलंय हे ते आल्यानंतर समजू शकेल। काही मिनिटांपूर्वी ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी लिफ्टनं वरती गेलेले आपण पाहिलंय। श्वेता, बरोबर वैभव, आणि ही भेट झाल्यानंतर नेमकं काय बोलणं झालंय याची आपण माहिती घेऊच। धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे नुकताच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडला, गर्भवतीचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय भिसे कुटुंबीय हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते त्या महिलेचे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच। मात्र ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत तिथे संपूर्ण हे कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। संपूर्ण राज्यभरातनं संताप व्यक्त होतोय। एका गर्भवतीचा पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे जो काही मृत्यू झाला, या घटनेनंतर बऱ्याचशा संघटनांनी, बऱ्याचशा राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या समोर आंदोलनं केली आहेत। कालपासून आज देखील काही राजकीय पक्षांनी आंदोलनं केली आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून सुद्धा यावरती प्रतिक्रिया, सामाजिक क्षेत्रातून सुद्धा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। संपूर्ण कुटुंब सध्या धक्क्यामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये येत असताना संपूर्ण भिसे कुटुंबियांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आणि त्यासाठी भिसे परिवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेला आहे। बघूयात आता त्यांच्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काय बोलणं होतं ते। कालपासूनच संपूर्ण पुणेकरांच्या, विविध राजकीय पक्षांच्या, विविध सामाजिक संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला। तर याच पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात अजूनही नागरिकांमध्ये रोष कायम आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीनं रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी कपडे काढत रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला। यावेळी हॉस्पिटलवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे।